थेट कोल्हापूरला जाणार आहोत। कोल्हापूरमध्ये प्रतापसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। या ठिकाणची थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। महायुतीच्या प्रचार सभेचा नारळ फोडल्यानंतर कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूरमध्ये पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या 79व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देतात। आज दिवसभरात पुढारीच्या मुख्य कोल्हापुरातल्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी आज हजेरी लावली आणि शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर पुढारीच्या कार्यालयामध्ये ही रीघ असल्याचं आपण पाहिलं। वेगवेगळ्या बातमीपत्रांमध्ये याचा आढावा आपण घेतला आणि ही सध्याची ताजी दृश्य थेट प्रक्षेपण कोल्हापूरमधून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे नेते, आमदार, खासदार मंडळी देखील या ठिकाणी आहेत। महायुतीच्या सभेनंतर हे सर्व नेते मंडळी आता शुभेच्छा देण्यासाठी पुढारीच्या मुख्य कार्यालयामध्ये पोहोचलेली आहेत। पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या 79व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यासाठी महायुतीची ही नेते मंडळी सध्या दाखल झाल्याचं आपण पाहतो। एक मिनट बुके क्या मागे जरा बुके क्या दादा मोबाइल एक नुसता घेऊ जरा समोर 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 थँक्यू ओके थँक्यू अक्षय तर कोल्हापुरातून हे थेट प्रसारण आपण पाहतो आहोत। पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या 79व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे सर्व दिग्गज नेते मंडळी सध्या पोहोचलेली आहेत। राहुल पुढारी वृत्त समूहाची गेल्या 8 दशकांची परंपरा, अगदी स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातील वेगवेगळ्या स्थानिक मुद्द्यांवर आवाज उठवणारी पत्रकारिता, असा हा 8 दशकांचा प्रवास आहे आणि या सगळ्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा मानबिंदू असणाऱ्या डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज वाढदिवस आहे। शेखर पाटील याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शेखर, आम्ही थेट प्रसारण पाहतो आहोत कोल्हापुरातून। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी सध्या वार्तालाप सुरू असल्याचं दिसतंय। काय एकूण चित्र आहे, कसा होता आजचा दिवस? अमोल सर, आज बघितलं का सकाळीच उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतापसिंह जाधव यांची भेट घेतली होती आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। त्यांच्यासोबत शाहू महाराज देखील होते, सतेज पाटील होते आणि आता आपण पाहतोय दृश्य त्या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघितलं तर त्या प्रतापसिंह जाधव साहेबांच्या बाजूला खासदार धैर्यशील माने देखील आहेत। सर्वजण जे आहेत ते शुभेच्छा देण्यासाठी खरं त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले। त्यामुळे नक्की आज दिवसभर विविध माध्यमातील विविध क्षेत्रातील लोक जे आहेत ती त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते। त्यामुळे निश्चितच आज दिवसभरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतापसिंह जाधव यांचा वाढदिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा झाल्याचं पाहायला मिळते। निश्चितपणे शेखर, आपण बघितले तर पुढारी वृत्तसमूहाची गेल्या 8 दशकांची परंपरा आहे।
वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्या क्षेत्रातील त्या काळातील प्रभावी पत्रकारितेची मुहूर्तमेढ पुढारींनी कायमच रोवलेली आहे आणि बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान देखील बदलत आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमध्ये सध्या पुढारी कार्यरत असल्याचं आपण पाहतो. त्याच्यामध्ये वृत्तपत्र तर आहेच, मात्र त्याचबरोबर FM चॅनल देखील आहे, त्याचबरोबर वृत्तवाहिनी देखील आहे आणि या सगळ्याचा ज्याला आपण आधारस्तंभ म्हणतो, ज्यांच्या स्वप्नातून ज्यांच्या नेतृत्वातून हा सगळा पुढारीचा विस्तार झाला आहे, त्या डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज 79वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातली आणि सर्व पक्षीय, कुठल्याही एका पक्षाची नेतेमंडळी या ठिकाणी असा एकही पक्ष नाही ज्याची नेतेमंडळी येऊन इथे शुभेच्छा दिल्या नसतील आणि दरवर्षीच असाच माहोल असतो. शेखर, कशा प्रकारे नेतेमंडळी आजच्या दिवशी येत असतात आणि निष्पक्ष पत्रकारितेला एक प्रकारे या शुभेच्छा मानल्या जातात? अमोल सर, नक्कीच विविध क्षेत्रातले मान्यवर जे आहेत ते दरवर्षी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. आपण जर आज बघितलं तरी ही राज्यातल्या राजकारणातली मातबर नेते मंडळी जी आहेत ती आता प्रतापसिंह जाधव यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहेत. आज प्रतापसिंह जाधव यांचा 79वा वाढदिवस आहे आणि निश्चितच आपण जसं मगाशी म्हटलं की विविध क्षेत्रात विविध माध्यमांमध्ये पुढारी समूह आता काम करताना पाहायला मिळते, ज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेलं दैनिक पुढारी हे गेल्या अनेक वर्षांपासून आपलं नाव जे आहे ते या माध्यम क्षेत्रामध्ये कोरत आलेलं आहे. त्यानंतर आता टोमॅटो FM म्हणून FM क्षेत्रात देखील आपलं नाव जे आहे ते कोरत होतं. त्यानंतर पुढारी डिजिटल असू दे आणि आता पुढारी न्यूज हे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये देखील पुढारी जे आहे ते आता सातत्यानं आपलं नाव करताना पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच विविध क्षेत्रामध्ये झेप घेतलेलं पुढारी समूह आणि या समूहावरती असलेलं अनेकांचे प्रेम आणि म्हणूनच ही सगळी शुभेच्छा देण्यासाठीची गर्दी जी आहे ती विविध क्षेत्रातील, ज्यामध्ये राजकारण असू दे, सामाजिक क्षेत्रातले असू दे, अनेक मान्यवर जे आहेत ते त्यांना सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले होते. आता देखील आपण ही सगळी दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ देऊन, पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील केलेला आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. तर दुसऱ्या चित्रात आपण बघतोय उद्धव ठाकरे यांनी देखील सकाळी भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आपण जर हे दृश्य बघितलं तर एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू देत, दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यामध्ये अजित पवार आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, त्यासह अनेक महायुतीचे दिग्गज नेते जे महायुतीच्या प्रचाराचा नारळ ज्यांनी आज कोल्हापुरातून फोडला, ते महायुतीचे सगळेच नेते जे आहेत ते या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे असू दे, शाहू महाराज आहेत आणि सतेज पाटील यासह अनेक महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते सकाळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. त्यामुळे निश्चितच आज विविध मान्यवरांनी देखील प्रतापसिंह जाधव यांना शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी त्यांचा वाढदिवस जो आहे तो साजरा केलेला आहे. त्यामुळे निश्चितच गेल्या अनेक वर्षांची परंपरा पुढारी समूह जो आहे तो या ठिकाणी जपताना देखील पाहायला मिळतोय. अमोल सर, निश्चितपणे म्हणजे एखाद्या निष्पक्ष पत्रकारितेची ही पोचपावती म्हणायला लागेल आणि ही पोचपावती केवळ याच वर्षी नव्हे तर दरवर्षी मिळत असते. यावर्षी वृत्तवाहिनीमुळे याचं थेट प्रसारण राज्यभरातले, देशभरातले आणि जगभरातले प्रेक्षक पाहतायत. मात्र कुठल्याही पक्षाकडे न झुकलेली आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगणारी, अन्यायाला वाचा फोडणारी आणि सत्याच्या बाजूने उभी राहणारी पत्रकारिता असल्यामुळेच दोन्ही पक्षाचे, दोन्ही बाजूकडील सर्व पक्षीय नेते दरवर्षी अशा प्रकारे शुभेच्छा देण्यासाठी येत असतात आणि त्यांना अभिष्ट चिंतन करत असतात. धन्यवाद शेखर या सविस्तर माहितीबद्दल आणि हे दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. साहेब, काय सांगाल, आज जाधव साहेबांचा वाढदिवस तुम्ही त्यांचं अभिष्टचिंतन केलं आहे? बाळासाहेबांचं मी अतिशय मनापासून अभिष्टचिंतन करतो आणि जीवेत शरदा शतम अशा प्रकारच्या आमच्या शुभेच्छा त्यांना आहेत. ते 80 वर्षाचे झाले आहेत, पण आजही एखाद्या तरुणाला लाजवतील अशा प्रकारे काम करतात. महाराष्ट्राच्या राजकारणाची, समाजकारणाची, महाराष्ट्राच्या जडणघडणीची जी माहिती त्यांच्याजवळ आहे ती क्वचितच कोणाजवळ आपल्याला पाहायला मिळेल. इतका प्रदीर्घ अनुभव आणि त्या अनुभवातनं पत्रकारितेच्या क्षेत्रामधलं त्यांचं जे योगदान आहे हे मला असं वाटतं की अतिशय भूतपूर्व अशा प्रकारचं योगदान आहे आणि मला विश्वास आहे की ते ज्यावेळेस 100 पार करतील त्यावेळेसही आम्ही त्यांचं अभिष्टचिंतन करण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहू आणि त्याही वेळी
ते अशाच जोशात आणि जोमात पत्रकारिता करत राहतील, काम करत राहतील आणि मार्गदर्शन करत राहतील. साहेब, तुम्ही आज पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री जाधव साहेबांना अभिषेक बाळासाहेब जाधव यांचा आज 80वा वाढदिवस आहे. मी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. पुढारीकर म्हणून ते लोकप्रिय आहेत आणि बाकी राजकीय पुढारी असले तरी ते सगळ्यात मोठे प्रमुख पुढारी तेच आहेत आणि सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी माणसं जोडली आहेत आणि आता पुढारी आणि त्यांचं पुढारी न्यूज चॅनल हे अतिशय लोकप्रिय होत चाललंय. खऱ्या अर्थाने मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं अभिष्टचिंतन करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि आमची अशीच मैत्री वृद्धिंगत होत राहो. त्यांच्या हातून जनकल्याणाची कामं होत राहो. अशा प्रकारच्या खूप खूप शुभेच्छा. पुढारी समूहाचे इमिरेट्स मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात कोल्हापूरमध्ये पार पडला. या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यासह कोल्हापुरातील तसेच राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांचं भेट घेऊन त्यांचं अभिष्टचिंतन केलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रतापसिंह जाधव साहेब आहेत. साहेब, काय सांगाल, आज राज्यभरातील अनेक महत्त्वाचे नेते तसेच पदाधिकारी आज तुमचं भेट घेऊन अभिष्टचिंतन केलेलं आहे, काय भावना आहेत? मी पहिल्या प्रथम सर्वांचेच आभार मानतो, कारण मला पत्रकारितेला म्हणजे आज मी जरी 80 वर्षात पदार्पण केलं असलं तरी पत्रकारितेतील माझी 60 वर्षे म्हणजे ज्याला आपण 5 तप म्हणतो तर ती या पत्रकारितेत गेलेली आहेत. आणि त्यामुळंच मी स्वतःचं जे एक आत्मचरित्र आता लिहिलेलं आहे, सिंहायन 5 तपांचे पर्व म्हणून 1000 पानांचा ते ग्रंथ आहे, तो लवकरच प्रकाशित होईल. तर मी आज जे काही सामाजिक पत्रकारिता, शैक्षणिक, सगळ्या क्षेत्रामध्ये जे आपण काम केलेलं आहे, पुढारीनं काम केलेलं आहे. पुढारीची स्थापना गगो जाधव जे माझे वडील त्यांनी महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व मंडळींच्यावर काम केलं. माझंही सगळ्यांचे संबंध, सर्व पक्षांचे संबंध असल्यामुळं आज तुम्ही बघितलं की सर्व पक्षांचे लोक आज याच्यासाठी आले. म्हणजे आज उद्धव ठाकरे येऊन गेले सकाळी, त्याचबरोबर शाहू महाराजही येऊन गेले. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या सर्वांनीच शुभेच्छा देण्यासाठी ते मुद्दाम घरी आले. मी म्हणजे मला तर असं वाटतं ह्यांच्या रूपानं आज सगळा महाराष्ट्रच मला शुभेच्छा देण्यासाठी आला. मला अजून भरपूर काम करावायचं आहे. म्हणजे आत्ता वयाची 80 गाठलं असलं तरी देखील आपल्यापुढं अजूनही बरीच आव्हानं आहेत, बरीच कामं आहेत, ती आपल्याला करायची आहेत. मी इतकंच म्हणेन की हे माझ्या हातून ज्या काही सामाजिक गोष्टी घडत गेल्या तर त्या गोष्टी ह्या माझ्या म्हणजे सियाचीनमध्ये हॉस्पिटल बांधणं असू दे, ज्योतिबा परिसर विकास असू दे, गुजरातमध्ये बांधलेलं हॉस्पिटल असू दे, या सगळ्या गोष्टी ह्या विधिलिखित होत्या. त्यामुळं माझ्या हातून त्या घडत गेल्या. मी मात्र एक निमित्त आहे आणि हे सर्व माझ्या हातून घडवलं गेलंय ते मी कोल्हापूरवासियांचे, आपल्या महाराष्ट्रीय जनतेचे सगळ्यांचेच आभार मानतो की आपण मला खूप दिलेलं आहे. आपल्या या पाठिंब्यामुळं माझ्या हातून ही फक्त म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की राजकारणातून समाजकारण केलं जातं, पण मी तर असं म्हणतो की मी राजकारणात नाही आहे, पण पत्रकारिता राहून देखील समाजकारण करता येतं हे मला आजच्या तुम्ही जर माझ्या प्रदीर्घ वाटचालीत बघितलं तर ते आपल्याला दिसून येईल. आणि पुढारीची मला आनंद काय वाटतो तर पुढारीचा रौप्य महोत्सव मी पहिला 25 वर्षे पूर्ण झाली त्यावेळेला, सुवर्ण महोत्सव मी साजरा केला,
त्यावेळेला राजीव गांधींना 89 साली राजीव गांधींना मी पंतप्रधान असताना कोल्हापूरला आणलं. पुढारीची 60 वर्षे पूर्ण झाली त्यावेळेला हीरक महोत्सव मी साजरा केला. त्यावेळेला भारतरत्न लता मंगेशकरांना लता दिदींना मी आणलं. आणि 2015ला ज्यावेळेला पुढारीचा अमृत महोत्सव साजरा झाला म्हणजे 75 वर्षे पूर्ण झाली त्यावेळेला मी नरेंद्र मोदीजी यांना मी पुढारीच्या अमृत महोत्सवासाठी आणलं. तर एक कुठल्याही दैनिकाच्या अशा 4 महोत्सव बघणारा कदाचित मी एकमेव संपादक असेन. आणि त्याचबरोबर म्हणजे एका दैनिकाच्या अमृत महोत्सव सुवर्ण महोत्सव याला पंतप्रधान येतात आणि त्या दैनिकाचं जे सामाजिक काम केलेलं आहे जे त्यांनी राष्ट्रभक्तीचं काम केलेलं आहे त्याचं कौतुक करतात. त्यामुळं मला खरोखरच मी समाधानी आहे. पण मी या निमित्तानं सर्वच पुढारीच्या वाचकांना पुढारी न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सगळ्यांनाच मी सांगू इच्छितो की आपण काम करत राहायचं असतं. म्हणजे आपल्याला काम करत असताना आपण आणखी ऊर्जा मिळत जाते. त्यामुळं मी शेवटपर्यंत आपण जोपर्यंत आपल्याला धडधाकट आपण आहोत तोपर्यंत काम करायचं आहे. माझं रॉबर्ट फ्रॉस्ट हिची फार चांगली कविता आहे ती मी उद्धृत करतो या ठिकाणी. वुड्स आर लवली डार्क अँड डीप, वुड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप and miles to go before I sleep. त्यामुळं आपल्याला भरपूर अजून कामं करायची आणि तीच माझी इच्छा आहे. सर्वांनी तीच ऊर्जा मग पुढारीचा परिवार असेल पुढारी न्यूज चॅनलचा परिवार असेल किंवा इतर तरुण वर्ग असेल सर्वांनी तीच ऊर्जा बाळगावी आणि या महाराष्ट्राला या देशाला पुढं न्यावं अशी मी माझ्या या 80व्या वाढदिवसादिवशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो. नक्की साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज जाधव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यभरातील अनेक महत्त्वाचे नेते कोल्हापुरातील महत्त्वाचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचं अभिष्टचिंतन केलेलं आहे. कॅमेरामॅन निखिल करंदीकर सह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.